नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. सर्व कॉम्प्युटर 12 कॉम्प्युटरची व्यवस्था आहे. तिथे कॉमन डिस्कशन करायचं आहे. तर ती व्यवस्था, काहींना इंडिव्हिज्युअल अभ्यास करायचा आहे. असे 4 यांचे बेंचेस म्हणजे तुम्ही याला बघून घ्या. आता इथे फक्त विद्यार्थी आणि महिला, म्हणजे इथे शिपाई पण महिला जाणार आणि सर्व व्यवस्था महिला. आणि ही जुनी इमारत होती, तिचं पण वर्णन केलेलं आहे. मराठी आजपर्यंत माहिती असेल, कदाचित सावित्री आणि सुरेसाहेब नसत्या राहिल्या तर महिलांना आज शिक्षण मिळवणं त्या काळात खूप प्रतिकूल परिस्थिती होती. त्याचं शिक्षण महिला मुलींना मिळालं नसतं आणि महिला आज जे आपण पुरुष किंवा त्याच्या पुढे जे मार्गक्रमण आहे ते कदाचित झालं नसतं. आणि भारत पातळीवर म्हणजे महाराष्ट्रातून त्यांनी जे कामकाज सुरू केले त्या काळात त्याचे इम्पॅक्ट तर कदाचित सावित्रीबाई त्या काळात केलं नसतं. इनके मार्गदर्शन से जो हमारे मालेगांव शहर में अभी वास्तु का नया आयोजन किया है, उसमें बच्चों को पढ़ने के लिए अभ्यासिका भी है. 300 बच्चे पढ़ सकते हैं. ये महिलाओं के लिए बड़े गर्व की बात है कि मालेगांव शहर में इतना बड़ा आज दादा साहब भूसे ने कदम उठाया है. इसमें बच्चों को नीट की एग्ज़ाम, जो इंजीनियर्स की एग्ज़ाम देने में बहुत इजी पड़ेगा. इसलिए मैं सब महिलाओं की तरफ से थैंक यू बोलती हूँ. नमस्कार, मी अनुराधा कोतुळकर बोलते आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा प्रित्यर्थ दादा भोसले यांनी एक अभ्यासिका चालू केलेली आहे. ही अभ्यासिका खास महिलांसाठी आहे आणि मुलींसाठी आहे. त्यांना अभ्यास करता यावा, त्यांना घरात अभ्यासाची अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते इथे अभ्यास करू शकतात, यासाठी सुरू केलेली आहे. कॉन्फरन्स हॉल पण आहे आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती त्यांनी एक प्रदर्शना टाईप असं सगळं हॉल तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र
दाखवण्यात आलेलं आहे आणि हे सगळं मालेगावकरांना हे सगळं पाहून खूप आनंद वाटला. आम्हाला सगळ्या महिलांना पण खूप आनंद वाटला. मी डॉक्टर पिंकी मेहता, माननीय दादासाहेब भुसे यांनी आज ही अभ्यासिका मुलींसाठी व महिलांसाठी जी एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे, तर ती खूप उत्कृष्ट योजना आहे. मुलींना सेफ सिक्युअर्ड वातावरणामध्ये अभ्यास करता यावं, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि त्यांना एकमेकांची प्रेरणा आणि साथ मिळावी या विश्वासाने हा जो इथे प्रोजेक्ट चालू आहे आणि ही जे जागेचं एकदम पर्टिक्युलर ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी ही जागा जी उपलब्ध करून देत आहे म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर आहे येण्या जाण्यासाठी. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेली सावित्रीबाई अभ्यासिका या लोकार्पण सोहळा होत आहे. या अभ्यासिकेचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांसाठी ही अभ्यासिका आणि मुलींसाठी अभ्यासिका तयार केलेली आहे, या अभ्यासिकेचा उपयोग ज्या महिलांना आपण बाहेरच्या ठिकाणी जाऊन म्हणजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्या अभ्यास करू शकणार नाही, परंतु त्या खूप हुशार आहेत त्या मुलींना इथे अभ्यास करायला मिळणार आहे. त्यांचे पालक ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांची पुस्तकं ते खरेदी करू शकत नाहीत, परंतु त्यांची मोठे अधिकारी बनण्याची जी इच्छा आहे ती या अभ्यासिकेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आणि ही जी अभ्यासिका आहे ही अभ्यासिकेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी केलेले एकाच वेळी 300 मुली या अभ्यासिकेत बसून अभ्यास करू शकतील अशा पद्धतीची अभ्यासिका आहे.